ऐकूया चल की मस्त तांबड्या पांढऱ्या रस्त्यावरती ताव मारायला. मंडळी टेन्शन घेऊ नका, मी काय कुठे कोल्हापूरमध्ये गेलेली नाहीये. तर मी आहे आपल्या पुण्यातच. तर पुण्यातील एक कोल्हापुरी चव देणारं स्पेशल असं रेस्टॉरंट तुमच्यासाठी शोधून काढलेलं आहे. तर हे आहे सदाशिव पेठ टिळक रोडवरील हॉटेल खुळा रस्सा. तर इथं खुळा रस्त्याची अनोखी चव, कोल्हापुरी रांगडी चव तुम्हाला मिळणार आहे. चला मग ट्राय करूया. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता खुळा रस्साच का खायचा हे सर्व त्यांनी इथे छान प्रकारे मेन्शन केलेलं आहे. आणि खुळा रस्स्याची अस्सल नॉनव्हेजची चव खायला खुळा रस्सावाल्यांनी मस्त कोल्हापुरी असे छान छान फूड इथे तुम्हाला दिसतील, जे तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही. बघा, वाईस बडबड करण्यापेक्षा खुळा रस्सा पिऊन दाखवणार का? चला, मला तर काय एवढं छान कोल्हापुरी स्टाईल मध्ये बोलता येत नाहीये. तर तुम्ही मस्तपैकी या आणि इथे आस्वाद घ्या. चला, इथे आल्यानंतर इंस्टाग्रामचे छान छान फोटोज क्लिक करण्यासाठी छान फोटो फ्रेम सुद्धा आहे. वेटिंग साठी वेटिंग रूम आहे. हे मेन किचन आहे आपलं. इथं भट्ट्या आहेत, इथं सगळं जेवण बनवलं जातं. ओके, आपले शेफ लोक आहेत ते आपलं जेवण बनवतात. बरोबर. तर आता काय काय तयारी आम्हाला दाखवाल? इथे रस्से दिसत आहेत मला खूप हो. सारे. मंडळी बघताय ना, इथे मस्त मटनचा अळणी पाणी आणि इथे दिसतोय झणझणीत असा खुळा रस्सा. कोल्हापूरचा खुळा रस्सा. वा, तरीचा कलर बघू शकता तुम्ही, केवढा टेम्पटिंग वाटतोय. हा आहे सुक्काचा मसाला. ओके, हा आहे चिकन राड्याचा मसाला. हा आहे खरडा. हा आहे चिकन मसाल्याचा मसाला. ओके. आणि हा आहे तो वाटण आहे, हिरवं वाटण, जे पुलाव किंवा ह्याच्यामध्ये वापरलं जातं. आणि म्हणजे इथे असं नाही की एकच रस्सा आहे तो सगळीकडे वापरला जातो. नाही नाही, प्रत्येकाला मसाले सेपरेट सेपरेट आहेत. ते मसाले प्रत्येक डिश मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. ह्या मसाल्यांचं काही ठिकाणी कॉम्बिनेशन केलं जातं, त्याच्यामुळे त्याला युनिक फ्लेवर्स येतात. तर सर, किचन बघितलं, किचन मध्ये काही रेसिपी आम्हाला पाहायला मिळतील का? नक्कीच ना. रेसिपीज? हो, नक्की नक्की. आता आपल्याकडे बनणार आहे चिकन राडा. कस्टमरची ऑर्डर आहे, आपण चिकन राडा कसं बनवतोय तर मी दाखवतो. तर चला मंडळी, आता राडा होणार आहे. तर राडा कसा बनतोय ते बघूया आपण. चला, आता चिकन राड्याचं प्रिपरेशन इथे चालू आहे. बघून घ्या मस्तपैकी कसं बनतंय चिकन राडा. आणि किचन पण तुम्ही बघितलंच असेल की किती स्वच्छ आणि नीट असं किचन आहे. इथे आता कोणते मसाले आहेत स्पेशल? कोल्हापूरहून आणलेले मसाले. आपण कोल्हापूरहून स्पेशली मसाले बनवून इन हाऊस घेऊन येतो आणि ते मसाले इथं वापरले जातात. कोणताही मसाला बाहेरून आपण विकत आणत नाही. आपण स्वतः सगळे मसाले बनवून घेतो आणि मगच आपण त्याच्यापासून सगळ्या रेसिपीज बनवतो. ही आपली अजून एक युनिक डिश आहे, मटन चॉप्स, ज्याच्यामध्ये आपण मटन चॉप्स आहे ते पूर्णपणे मटणाच्या खिम्यामध्ये बनवतो. अरे वा, मटणाच्या खिम्यामध्ये मटन चॉप? येस येस येस. त्याला ग्रेव्ही जी येते पूर्णपणे मटनच्या खिम्याची असते, ग्रेव्ही. त्यामुळे त्याला जो फ्लेवर येतो ना एकदम भन्नाट येतो. ओके, ही पण काय कोल्हापूरची डिश आहे की तुम्ही? नाही, आम्ही इन्व्हेंट केलेली डिश आहे. आम्ही स्वतः ही डिश इन्व्हेंट केली आणि त्याच्यानुसार आम्ही ती बनवली, पण ती लोकांना खूप आवडते. ओके, वन ऑफ द बेस्ट सेलिंग मध्ये. येस येस येस. खूप लोक म्हणजे आम्हाला येऊन ही डिश खाऊन जातात आमच्या इथे. तर आता हा खिमाचा मसाला आहे. येस येस. यामध्ये मटनचा खिमा यूज केला जातो पूर्णपणे. भरभरून कोथिंबीर. मैम क्या लिया था थाली में आपने? मैंने अभी चिकन सुक्का थाली लिया है। टेस्ट कैसे लगा? टेस्ट बहुत अच्छा है। मैं बहुत पहले से आती हूँ, मैं मेरे फ्रेंड्स को भी रेकमेंड किया है और मैं फैमिली के साथ भी यूजुअली आती रहती हूँ। ओके, मतलब रेगुलर कस्टमर? रेगुलर हूँ एक्चुअली। ओके, सो व्यूअर्स को क्या बताओगे, आना चाहिए? दे शुड एक्चुअली विजिट, क्योंकि मैं कहीं और जाती ही नहीं हूँ। द फर्स्ट थिंग मेरे खाना दिमाग में आता है तो मैं यही रेकमेंड दिस फॉर श्योर। सर, काय थाळी घेतली होती तुम्ही? आम्ही चिकन सुक्का घेतलेला. चिकन सुक्का. हा, ओके, कसे वाटले टेस्ट? मस्त आहे. चिकन सुक्का एक नंबर आहे. आळणी रस्सा पण चांगला होता, पांढरा रस्सा पण चांगला होता. स्पेशली मला भात आवडला त्यांचा, इंद्रायणी राईस. राईट. आणि पहिल्यांदा आलेत का ह्या आधी आले होते? ह्या देवन आलेलो मी. आलेले आहेत. हो, आता मी सरांना घेऊन आलोय आमच्या. टेस्ट तो बढ़िया था और मैं वेस्ट बंगाल से बिलोंग करता हूँ, तो इस फर्स्ट टाइम एट पुणे, तो बहुत अच्छा लगा। पूरा थाली का कॉन्सेप्ट भी बहुत अच्छा था और सूखा चिकन भी बहुत अच्छा था। उसके साथ जो भी रसस था, ये मेरे लिए पहला एक्सपीरियंस है, तो बहुत अच्छा था। मंडळी, खुळ्या रस्त्याच्या सर्व स्पेशल थाळ्या आपल्या समोर आहेत आणि थाळ्या एवढ्या साऱ्या आहेत ना आणि एवढ्या टेम्पटिंग वाटतायत ना
ती खायचं मुळे काय मला आवडत नाहीये, पण थोडं थांबूया आणि आपण थाळ्यांबद्दल जाणून घेऊया मॅडम कडून. तर मॅडम थाळ्यांबद्दल सांगा. ओके, ही आपली चिकन खरडा थाळी आहे. ही थोडी स्पायसी मध्ये येते आणि त्याच्यासोबत आपल्याला हा खुळा रस्सा, तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा येतो. ही स्पेशल मटन सुक्का थाळी आहे, ज्यामध्ये मटन सुक्का, खुळा रस्सा, पांढरा रस्सा, अळणी रस्सा सोबत मटन खिमा, सोलकढी सोबत हा पुलाव येतो. सोबत आत्ताच ही लॉन्च झालेली विषयहाड चिकन थाळी, ज्यामध्ये चिकन मसाला, चिकन खरडा, चिकन सुक्का आणि चिकन राडा, त्यासोबत मग हे आमचे जे अनलिमिटेड रस्से प्लस सोलकढी, सोबत हा इंद्रायणी राईस येतो. त्यानंतर ही आहे आपली चिकन राडा थाळी. त्यामध्ये हा चिकन राडा जो की ऍक्च्युली स्मोकी फ्लेवर आहे आणि त्याच्यासोबत मग आपले अनलिमिटेड रस्से आणि हा राईस येतो, इंद्रायणी राईस. विषयहाड चिकन थाळी प्रमाणेच आपण विषयहाड मटन थाळी पण लॉन्च केली आहे. त्यामध्येही आपल्याला मटन खरडा, मटन सुक्का, मटन राडा, मटन मसाला आणि हे अनलिमिटेड रस्से, खुळा रस्सा, पांढरा रस्सा आणि अळणी रस्सा, त्यासोबत सोलकढी आणि हा इंद्रायणी राईस येतो. ही आहे मटन मसाला थाळी, ज्यामध्ये मटन मसाला, खुळा रस्सा, अळणी रस्सा, पांढरा रस्सा आणि इंद्रायणी राईस येतो आणि मटन खिमा. तर मॅम, आता कसं नॉनव्हेज थाळ्या खायला तर सगळे येतात फॅमिली सोबत, पण त्याच्यामध्ये कुणीतरी असं असतं की ज्यांना व्हेज खायचं असतं, त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे तुमच्या? त्यांच्यासाठी आपल्याकडे पनीर राडा म्हणून ही एक आम्ही नवीन इंट्रोड्यूस केलेली थाळी आहे, ज्यामध्ये पनीर राडा, दही वाटी, स्वीट वाटी, दही कांदा, खोबऱ्याची चटणी, इंद्रायणी राईस, सोलकढी आणि चपाती. ही आहे मसाला वांगी थाळी. त्यामध्ये मसाला वांगी, इंद्रायणी राईस, दही वाटी, सोलकढी, स्वीट वाटी आणि दही कांदा. तर मंडळी, सगळ्या थाळ्यांची नावं तुम्हाला कळलेली आहे आणि थाळीमध्ये काय काय हे सुद्धा समजलेलं आहे. तर मग आता चला, या सर्व थाळ्या मी तुम्हाला ट्राय करून सांगते कशा आहेत. तर मंडळी, छान अशा खुळ्या रस्स्याच्या थाळ्या आपल्या समोर आहेत आणि सुरू कुठून करू ना, हा खूप मोठा प्रश्न मला पडला. पण टेन्शन घेऊ नका, सगळ्यात आधी मी सुरू करणार आहे राडा थाळीपासून, कारण काहीतरी वेगळे नाव आहे, त्याच्यामुळे टेस्ट मध्ये पण नक्की काहीतरी वेगळे असणार. तर रस्सा, खुळा रस्सा नाव आहे, त्याच्यामुळे आपण रस्स्यापासून सुरुवात करूया. मस्तपैकी बाजरीची भाकरी घेतीये, रस्स्यामध्ये छानशी बुडूया. मस्त, एकच नंबर. ग्रेव्ही आहे ना, अशी झणझणीत लागतीये आणि जो कोल्हापूरचा तडका असतो का, त्याचा मस्त फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये. मग तुम्हाला तिखट खायची आवड नसेल, म्हणजे तिखट नाही खाऊ शकत, ते अळणी पाणी सुद्धा आहे, थोडं रस्त्यामध्ये मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. पण ज्याला तिखट खायचं ना झणझणीत, त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे बरं का. आता आपण पीसेस फ्राय करूया. नक्की हा राडा काय ते बघूया. पाहिलं का मटण किती व्यवस्थित शिजलंय, किती इझिली मस्तपैकी ब्रेक होतंय. तर या थाळीमध्ये मी तुम्हाला सांगते, ह्याचा फ्लेवर अगदी वेगळा आहे. ह्यांचा फ्लेवर वेगळा काय तुम्हाला सांगते, कारण की इथे जे मसाले प्रिपेअर होतात ना, ते अगदी वेगळ्या प्रकारे प्रिपेअर केले जातात, जे बाकी कुठे शक्यतो मला वाटत नाही होत असतील. आणि इथे छानसा कोळशाचा फ्लेवर मसाल्यांना 7 ते 8 तास दिला जातो, त्याच्यामुळे छानसा स्मोकी फ्लेवर इथे आपल्याला येतो, त्याच्यामुळे एकदम मस्त आहे. पांढरा रस्सा ट्राय करूया. कोल्हापुरी टेस्ट म्हणल्यावर पांढरा रस्सा तर आलाच पाहिजे. वाह, अप्रतिम. त्याच्यामुळे डायजेशनला तुम्हाला छानशी मदत होणार आहे. त्यानंतर अळणी पाणी सुद्धा आहे. आणि अजून एक कन्सेप्ट मला आवडली, ती म्हणजे ह्यांनी फक्त कांदा नाही दिले, तर दही कांदा दिलेला आहे, की दह्यामुळे आपलं जे काही जेवण असतं ते प्रॉपरली डायजेस्ट पण होतं आणि फ्लेवर पण छान येतो. मस्त आहे थाळी. थाळीमध्ये अळणी राईस सुद्धा आहे, तो आपण नंतर ट्राय करूया. आता आपण जाऊया मटन चॉप्सीकडे. तर ह्यांच्या मटन चॉप्सीचं मी तुम्हाला दाखवलं किचनमध्ये. हे मटन चॉप्सीमध्ये खिमा यूज करतात त्यांच्या ग्रेव्हीमध्ये, त्याच्यामुळे काहीतरी वेगळी टेस्ट येईल. ट्राय करूया. वाव, काय जबरदस्त टेस्ट आहे, मस्ट ट्राय. तर मंडळी चला तर ट्राय करूया चिकन खरडा थाळी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना, जर तुम्हाला चपाती आवडत असेल चपाती घेऊ शकता, भाकरी हवी तर भाकरी घेऊ शकता. रस्सा ट्राय करूया चपाती सोबत. नादुकुळा रस्सा. आणि रस्सा जवळपास सगळ्याचा सेमच आहे, फक्त मटन आणि चिकनात थोडंसं फरक आहे. त्याच्यामुळे रस्साची चव मी सांगतो तुम्हाला, चुरून खायला तर एवढी जाम मजा राहणार काय सांगू. आता आपण ट्राय करूया ह्यांचा चिकन खरडा. लेग पीस पण बघू शकता केवढा मोठा आहे. वाव,
मिरचीचा ठेचा असतो ना त्याचा छान फ्लेवर त्या चिकनमध्ये गेलेला आहे. अगदी मऊसर चिकन शिजलेलं आहे, मस्त लागतं. एकदम एकदम वेगळं काहीतरी कन्सेप्ट जर तुम्हाला खायची आहे, लाल मसाला तर नाही खायचं, तर तुम्ही ही थाळी सुद्धा ट्राय करू शकता. तर मंडळी, कोल्हापूर स्टाईल चव हवी म्हणल्यावर तांबडा आणि पांढराची जोडी आपल्याला थाळीमध्ये मिळाली पाहिजे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे प्रत्येक थाळीमध्ये मोस्टली आपल्याला ही जोडी मिळणार आहे. हा आहे खुळा रस्सा म्हणजे तांबडा रस्सा, हा आहे पांढरा रस्सा, आणि त्याची जोडी ना कमाल करते जेवण. तर मंडळी, ही आहे स्पेशल मटन सुक्का थाळी. ह्याच्यामध्ये तुम्हाला खिमा सुद्धा मिळणार आहे जर खिमा लवर असाल तर. इथे तुम्हाला दिसतीये ज्वारीची भाकरी आहे, ती घेऊया आणि थोडंसं मटन खिमा ट्राय करून बघूया. खरंच कोल्हापुरात गेल्यासारखं वाटतंय, एक नंबर. मटन ट्राय करूया. मस्त. आणि प्रत्येक थाळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक फ्रायची टेस्ट वेगळी. असं नाही की ह्या थाळीमधला फ्राय सेम आहे आणि ह्या थाळीमधला अगदी वेगळं आहे, आणि ह्यातलं पण स्पेशल लागतं. ह्याच्यामध्ये मला खूप सारे जे ब्राऊन ऑनियन असतात, म्हणजे ऑनियन जे आपण बिर्याणीमध्ये वापरतो ते ह्यांनी इथे वापरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप छानसा फ्लेवर उभरून येतोय. तर स्पेशल मटन थाळीमध्ये हे स्पेशल राईससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तो आपण राईस ट्राय करूया. याच्यामध्ये पीसेस पण दिसत आहेत आणि छानसा ब्राऊन कांदा सुद्धा दिसतोय, ब्राऊन ऑनियन छानसा फ्राय केलेला. चला ट्राय करूया. वाव, असं काहीतरी ना मजा येते खायला. त्याच्यामध्ये छोटे छोटे पीसेस सुद्धा आहेत, चिकन किंवा मटन थाळी वाईज. मस्त. ह्यांनी आता रिसेंटली 2 थाळ्या लॉन्च केल्यात, त्या म्हणजे विषय हार्ड मटन थाळी आणि विषय हार्ड चिकन थाळी. तर ह्या थाळ्यांचं स्पेशालिटी मी तुम्हाला सांगतो. ह्या थाळ्यांची स्पेशालिटी म्हणजे अशी की मी जे आतापर्यंत सगळ्या थाळ्या ट्राय केल्या तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या थाळ्यामध्ये मिळत आहेत, बरोबर. सगळ्याचे फ्राय वेगळे आहेत प्रत्येक थाळीचे. म्हणजे तुम्हाला एकाच थाळीमध्ये हे सगळे फ्राय ट्राय करायचे किंवा हे चिकन मटन मसाला एकाच थाळीमध्ये ट्राय करायचा, तर तुम्ही ह्या विषय हार्ड थाळ्याचा आस्वाद घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या फ्लेवर्सचं ब्लास्ट तुम्हाला या थाळीमध्ये मिळणार आहे. तर हे बघा, मटन खरडा, त्याच्यानंतर हे स्पेशल स्पेशल मटन फ्राय, म्हणजे 3-4 टाईपचे इथे तुम्ही पाहू शकता. चिकन आणि मटन फ्राय तुम्हाला इथं प्रत्येक थाळीमध्ये मिळणार आहे. तांबडा खुळा रस्सा, त्याच्यानंतर पांढरा रस्सा, आळणी आणि छानशी सोलकढी, या सर्वांचं कॉम्बिनेशन तुम्हाला ह्या विषय हार्ड थाळ्यांमध्ये मिळणार आहे. तर मंडळी, जर तुम्ही सुद्धा पुण्यात येत आहे, सदाशिव पेठेमध्ये येत आहे, तर आल्यानंतर खुळा रस्साला एकदा नक्की विजिट करणार आहोत, कारण इथेच तुम्हाला मिळणार आहे नाद खुळी टेस्ट. तर मंडळी, खुळ्या रस्साच्या ओनर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. नमस्ते मॅम. नमस्ते. तुमचं नाव? वसुधा चौधरी. तर मॅम, खुळा रस्साची सुरुवात कशी झाली आणि काय मनात घेऊन तुम्ही कोल्हापुरी चव द्यायचा प्रयत्न करताय? सर्वे केला आम्ही पुण्यामध्ये, तर कोल्हापुरी ऑथेंटिक जेवण कुठे मिळत नाही असं थोडंसं दिसलं, म्हणून आम्ही कोल्हापुरी टच देण्याचा आणि तशा प्रकारचं जेवण सर्व करण्याचा प्रयत्न केला, म्हणून ॲक्च्युली खुळा रस्सा स्टार्ट झाला. आणि ह्याच्यामध्ये एक वेगळी स्टोरी अशी की कोल्हापूरमध्ये गावागावामध्ये यात्रा केली जाते, तर त्या यात्रेमध्ये काय होतं की शेतातले लोक दिवसभरात काम करून मग संध्याकाळी असं ठरवतात की आपण एका ठिकाणी असं मोठा रस्सा तयार करायचा, जो ॲक्च्युली खुळा रस्सा म्हणून ओळखला जातो तिकडे. तर तिथे कसं होतं की वेगळ्या वेगळ्या म्हणजे घरातून त्यांचे रस्से आणायचे, ते एकत्र करायचे आणि मग तो खुळा रस्सा तयार होतो. ओके, म्हणजे खूप सारे फ्लेवर्स म्हणजे वेगवेगळ्या घरामधले जे बनलेलं असतं ते एकत्र केल्यानंतर जसं आपण पोटलक वगैरे करतो किंवा शेतामध्ये वगैरे जेवण करतो, तेव्हा जी चव तयार होते ना, ती चव ॲक्च्युली त्या रस्स्याला येते, म्हणून खुळा रस्सा असं कोल्हापूरमध्ये फेमस आहे. मग तो रस्सा इथे कुठेही मिळत नाही, म्हणून ॲक्च्युली स्टार्ट केलं आणि खुळाचा रस्सा नाव ठेवलं. हां, खुळाचा रस्सा. तुमची इथली स्पेशालिटी काय, कोणती स्पेशल डिश आहे? स्पेशल ॲक्च्युली सगळ्याच आमच्या 4 तर फेमस आहेतच, पण सगळ्याच डिश आम्ही तशा स्पेसिफिक का केल्यात कारण की प्रत्येक डिशचा फ्लेवर वेगळा वेगळा आहे. तर तिथे असं कुठेच नाही की एकच मसाल्यामध्ये 2-4 डिश बनतात, प्रत्येक डिशचा सेपरेट मसाला आहे आणि मसालेही आमचे कोल्हापूरवरून आपण मागवले जातात, म्हणजे ते घरगुती मसाले आहेत, त्याच्यामुळे कोल्हापुरी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला आहे. आणि मेन्शन करायचं झालं तर चिकन खरडा म्हणा, मटन सुक्का किंवा मटन चॉप्स म्हणा, खिमा वगैरे, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सच्या डिशेस आपण इथे सर्व करतो. आणि अजून एक मी ना इंस्टाग्रामचा म्हणजे व्हायरल व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये काहीतरी मसाला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये कोळसा ठेवून काहीतरी दम तो ॲक्च्युली आम्ही रिसेंट इन्व्हेंट केलेला आहे, ज्याला चिकन राडा मटन राडा असं आपण नाव दिलंय. आता तो राडा ह्यासाठी की त्यामध्ये ना चिकन
आणि एक प्रकारचा मसाला आहे तो एकत्र करून त्याला आपण कोळशाचा दम दिला जातो. तो दम ऑलमोस्ट एक 4-5 तासासाठी ठेवला जातो डबा बंद. मग त्यामुळे काय होतं, तो पूर्ण कोळशाचा ते दम त्याच्यामध्ये उतरला ना की तो जो फ्लेवर लागतो स्मोकी फ्लेवर त्या राडा डिशला, तो एक मस्त म्हणजे असं खायला पण फ्लेवर वेगळा, स्मोकी फ्लेवर. ज्यांना चारकोल फ्लेवरच्या डिशेस आवडतात त्यांना हा नक्की. आणि आमचा तो खूप ट्रेंडिंग सुरू आहे, म्हणजे मोस्ट सेलिंग डिश म्हणावी लागली तरी चालेल. म्हणजे चिकन राडा, मटन राडा ट्राय केलं. मला पण रस्सा खरंच खुळा रस्सा आहे तुमचा. एकदम नाद खुळा आहे असं म्हणलं तरी चालेल. तर मॅडम इथपर्यंत यायचं असेल तर इथला ऍड्रेस काय आहे? खुळा रस्सा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स समोर, टिळक रोड, सदाशिवपेठ. रेस्टॉरंटचं टायमिंग आहे सकाळी 11 ते 4 आणि नंतर संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत. म्हणजे ऑल डेज ओपन आहे. हो, येस. तर मंडळी, चिकन आणि मटन खायला कोल्हापुरी स्टाईलचं कोल्हापूरला जायची काय गरज आहे? आता या ना इकडेच खुळा रस्सा. चला तर मग अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पुणेरी स्मिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. बाय.